विद्यार्थी मित्रांनो, या केमिस्ट्रीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण केमिस्ट्री सेक्शन फर्स्ट यामधील पुढचं जे युनिट असेल सॉलिड स्टेट ते आपण अभ्यास करणार आहोत. सो देर आर 8 पॉइंट्स इन सॉलिड स्टेट. फर्स्ट वन, इंट्रोडक्शन फॉर सॉलिड स्टेट. सेकंड, टाइप्स ऑफ सॉलिड्स. थर्ड पॉइंट, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. Fourth one, crystal structure. Number 5, cubic system. Number 6, packing of particles in crystal lattice. Next, number 7, packing efficiency. And last one, crystal defects or imperfections. So these points are discussed under this unit, solid state. तर या युनिटमध्ये आपण हे वेगवेगळे जे पॉईंट पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्या डिटेल्स जे आहेत ते डिटेल्स आपण त्या तासाला आपण त्या ठिकाणी ते पाहणार आहोत. तर त्याच्यामधला जो पहिला पॉईंट असेल आजच्या या तासाला आपण त्या ठिकाणी हा जो सॉलिड स्टेट केमिस्ट्री किंवा सॉलिड स्टेट युनिट जे आहे त्याचं इंट्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे टाइप्स ऑफ सॉलिड. इन दिस पॉईंट क्रिस्टलाइन सॉलिड्स, अमॉर्फस सॉलिड्स, आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम असे त्या ठिकाणी 2 ते 3 पॉईंट्स आहेत. तर ते पॉईंट्स आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ सिम्पली सॉलिड स्टेट. ॲज प्रिवियस वी स्टडीड देर आर 3 इम्पॉर्टंट states of matter or say substance. First one solid, second liquid and gases. If we compare these states by considering the properties like volume, shape, interparticle forces, temperature and pressure, what are the differences between these states? Solid state, liquid state and gas state. जर आपण त्या ठिकाणी या 3 स्टेट जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये त्या स्टेटच्या व्हॉल्यूम असेल, शेप असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा इंटरपार्टिकल फोर्सेस. इंटरपार्टिकल फोर्सेस particularly particles, the smallest substance of that particular matter, that it may be atom, ion or molecule. So for these 3 words here use word particles. म्हणजे या सॉलिड स्टेटमध्ये हे 3 कोणतेही पार्टिकल्स असले त्याच्यापैकी एक ॲटम असेल, आयन असेल किंवा त्या ठिकाणी मॉलिक्यूल असेल तर त्याच्यासाठी पार्टिकल हा वर्ड त्या ठिकाणी यूज केलेला आहे. तर याच्यामध्ये इंटरपार्टिकल, इंटर ॲटॉमिक फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस और इंटर आयोनिक फोर्सेस हे पण कन्सिडर केलेलं आहे. तर याचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. साधारणतः सॉलिड स्टेटमध्ये त्या ठिकाणी हे दिलेल्या कॅरेक्टरिस्टिकनुसार कसे त्या ठिकाणी त्याचे व्हॉल्यूम असेल, शेप असेल, टेम्परेचर, प्रेशरनं काय चेंजेस होतील आणि त्याला कंपॅरिझन विथ लिक्विड आणि गॅसेस. सो फॉर द पॉईंट नंबर फर्स्ट, व्हॉल्यूम अँड शेप. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सॉलिड स्टेटमध्ये जर द सॉलिड स्टेट हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड स्टेटचं जर एक्झाम्पल जर पाहिलं आपण त्या ठिकाणी, इफ यू टेक एनी मेटल दे हॅव अ पर्टिक्युलर शेप, फिक्स्ड शेप, अँड ड्यू टू दिस दे हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. तर त्याच्यामध्ये लिक्विड आणि गॅसेसमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिक्विडला पर्टिक्युलर शेप असत नाही. त्या ठिकाणी इट हॅज अ व्हॉल्यूम obtained in which it is stored. आणि गॅसेसला त्या ठिकाणी फिक्स्ड व्हॉल्यूम किंवा शेप असू शकत नाही. तो त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे तेच काय करत असतो, त्या ठिकाणी तो व्हॉल्यूम किंवा शेप त्या ठिकाणी अक्वायर करत असतो. त्याच्यानंतर टेम्परेचर, प्रेशर जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी टेम्परेचर किंवा प्रेशरच्या ज्या कंडिशन जर चेंज केल्या तर त्याच्यामध्ये सॉलिडमध्ये थोडाफार त्या ठिकाणी काय होतो, चेंज होतो. ॲज there is change only slightly when change in temperature and pressure condition. And what about interparticular forces? Interparticular forces are stronger in solid state compared with liquid and gases. जर आपण पाहिलं तर सॉलिड स्टेटमध्ये त्याच्यामध्ये ॲटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल तर त्या 2 पार्टिकलमध्ये किंवा त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत तर त्याच्यामधला जो फोर्स असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तर तो त्या ठिकाणी स्ट्रॉंग असतो आणि म्हणून त्यांना
फिक्स्ड शेप आणि व्हॉल्यूम त्या ठिकाणी ऑब्टेन झालेला असतो. तर हे झालं त्या ठिकाणी सिम्पली इंट्रोडक्शन फॉर सॉलिड स्टेट. नाव वी मूव्ह टुवर्ड्स द फर्स्ट पॉइंट इन दिस युनिट, types of solids. Simply there are mainly two types. First one crystalline solids and second one amorphous solids. So simply in these points, first we see what are crystalline solids, or under this one different properties of crystalline solids and examples of crystalline solids. Second, amorphous solids, also properties and some examples of amorphous solids. And next part, two characteristics which are shown by this one, that is crystals, that is isomorphism and polymorphism. Simple definition for isomorphism and simple definition for polymorphism, and at least one example of each. So starting with crystalline solids. Simply, what are crystalline solids or properties of crystalline solids? See in your book or on your screen. First property for crystalline solid, there is a regularity and periodicity in the arrangement of constituent particles in crystalline solids. The order of arrangement of particles extend over a long range. What it says or what it gives idea about, that is the arrangement of particles in solids. That is, as previously we seen, the volume and shape as definite for solid state. सॉलिड स्टेटला त्या ठिकाणी त्याचा शेप असेल किंवा व्हॉल्यूम डेफिनाईट असतं आणि त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्युल्स, दे आर स्ट्रॉंगली हेल्ड टुगेदर विच अ पर्टिक्युलर force of attraction. That is, their interparticle forces are stronger. मग हे पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये फोर्स जो असतो तो स्ट्रॉंग असल्यामुळं त्याच्यामध्ये जे रेग्युलॅरिटी असते, अरेंजमेंट, रेग्युलॅरिटी इन अरेंजमेंट ऑफ दीज पार्टिकल्स आर इन लॉंग रेंज. दॅट इज पिरियडिसिटी. म्हणजे त्या क्रमानं, पिरियडिसिटी म्हणजे कम्स आफ्टर सम इंटरवल. म्हणजे याच्यामध्ये जी रेग्युलॅरिटी राहणार आहे, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, असं जे अरेंजमेंट असेल ते अरेंजमेंट काय असणार आहे त्या ठिकाणी फिक्स असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात जे शेप असेल तो शेप त्या ठिकाणी काय येतो, फिक्स येतो आणि त्याच्यामध्ये हे अरेंजमेंट त्या ठिकाणी लॉंग रेंजमध्ये, म्हणजे जेवढं सॉलिड असेल त्याचं स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा फिक्स्ड शेप आणि त्याचा व्हॉल्यूम येतो. This is the first property, that is there is long range in regularity and periodicity of constituent particles in crystalline solids. Next one, crystalline solids have definite or sharp melting points, that is they melt at definite temperature. So what is melting point? Simply just change a solid state into liquid. आपण पाहिलेलं आहे की मेल्टिंग पॉईंट त्या ठिकाणी आपण चेक करत असताना सॉलिडचा त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तो फिक्स असतो किंवा डेफिनेट टेम्परेचरला त्या ठिकाणी ते सॉलिड मेल्ट होतात. म्हणजे असं का, वाय? बिकॉज ॲज इन फर्स्ट प्रॉपर्टी वी सी देर इज अ लॉंग रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात, इट मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्युल्स, दे हॅव लॉंग रेग्युलॅरिटी. त्या एक विशिष्ट प्रकारच्या रचनेमध्ये त्या ठिकाणी त्यांची अरेंजमेंट असते आणि ही अरेंजमेंट कशी असते त्या ठिकाणी लॉंग रेंजमध्ये जास्त प्रमाणात असते आणि हे विशिष्ट एक रचना असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला मेल्ट होण्यासाठी ते अगदी त्याच्या फिक्स्ड जे टेम्परेचर असेल त्याच टेम्परेचरला तो त्या ठिकाणी मेल्ट होतो. म्हणून त्या ठिकाणी आपण सेकंड प्रॉपर्टीमध्ये पाहिलेलं आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव अ शार्प मेल्टिंग points. Now students, we move towards the next third property. All crystalline substances except those having cubic structures are anisotropic, that they possess or crystalline solid possess or having anisotropic property. Exception case is cubic structure. Cubic structure सोडून दुसरी त्या ठिकाणी what is anisotropic? If we
measure different properties of these solids, they shows different values in different directions. What anisotropic? If we measure some properties like refractive index, thermal conductivity, electrical conductivity in different direction, they shows different values. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलमधून असेल किंवा वेगवेगळ्या डायरेक्शनमधून जर ह्या प्रॉपर्टीज आपण मेजरमेंट केल्या तर त्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी वेगवेगळ्या येतात आणि ह्या वेगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रॉपर्टीला आपण त्या ठिकाणी ॲनिसोट्रॉपिक असं म्हणतो. तर तिसरा पॉईंट असेल त्या ठिकाणी ॲनिसोट्रॉपी. First property of regularity and periodicity, second sharp melting point, and third one anisotropy. What are the examples, simple examples of this one? Ice, salts, sodium chloride, here in your book, different metals, gold, copper, etc. These are the examples of crystalline solids. Now students, we move towards next type of solids, amorphous solids. So simply, what are amorphous solids or what are the characteristics? These are the pseudosolids. As structures are different from solids, but they behave as solids. They are termed as also supercooled liquids. How? It will be seen in property. कसं आपण त्या प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत की ॲमॉर्फस सॉलिड्स त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज असतील, ते सुपर कोल्ड लिक्विड आहेत किंवा त्याच्या कॅरेक्टर्स काय आहेत. फर्स्ट वन, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन ॲमॉर्फस सॉलिड्स आर रँडमली अरेंज्ड. दे हॅव नो लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. आपण त्या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहिलं आहे त्याची रेग्युलरिटी असेल किंवा पिरियोडिसिटी असते लॉंग रेंजलाच असते. त्या ठिकाणी दे हॅव लॉंग रेंज ऑफ regularity and periodicity, but in case of amorphous solid there is short range. म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल्स अरेंजमेंट आहे म्हणजे पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पेज नंबर 2 वरती एक डायग्राम दिलेला आहे, यूज युअर ब्रेन. त्याच्यामध्ये फर्स्ट असेल त्या ठिकाणी डायग्राम फॉर क्रिस्टलाइन सॉलिड, सेकंड वन ऑफ amorphous solids. मग याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतील तर त्याचे पार्टिकल्सची ते अरेंजमेंट असेल त्या ठिकाणी रँडमली असेल त्या ठिकाणी किंवा त्याचं लॉंग रेंज असणार नाही. Now second property, they do not have sharp melting points. They melt gradually over temperature interval. This on heating, amorphous solids gradually continuously soften and starts to flow. So in this there are two properties. First one, they have no sharp melting point. Why? Because their arrangement or the arrangement of particles are in a short range. त्या ठिकाणी त्याचे जे अरेंजमेंट असते त्या ठिकाणी पार्टिकलची ते त्या ठिकाणी कमी रेंजमध्ये असते, जास्त प्रमाणात त्या ठिकाणी असत नाहीत. आणि ही अरेंजमेंट अशी असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट जो असेल तो त्या ठिकाणी शार्प असत नाही. तो जो मेल्ट होत असतो तो त्या ठिकाणी टेम्परेचर रेंज येते, त्या टेम्परेचर किंवा इंटरवल असते त्याच्यामध्ये कमी असेल किंवा जास्तही असू शकेल. त्या इंटरवलमध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो किंवा त्या ठिकाणी त्या टेम्परेचरला तो ॲमॉर्फस सॉलिड मेल्ट होतो. दुसरे असेल ऑन हिटिंग दिस बिकम्स ऑर ॲमॉर्फस सॉलिड्स ग्रॅज्युअली अँड कंटिन्यू सॉफ्ट होतात. आपण जर त्या ठिकाणी एक्झाम्पल जर घेतलं, जर याचे एक्झाम्पल्स आहेत त्या ठिकाणी ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास एटसेट्रा. जर आपण त्या ठिकाणी ग्लास त्या ठिकाणी हीट करत गेलो तर तो काय होतो, सॉफ्ट मऊ होतो आणि तो इट फ्लोज लाईक अ लिक्विड. म्हणजे त्या ठिकाणी लिक्विडसारखा काय होतं, त्याचा फ्लो होतो त्या ठिकाणी. म्हणजे लिक्विडसारखी स्टेट आहे, थिक लिक्विड, थिन or thick liquid or this one. So these amorphous solids are termed as super cold liquids. म्हणून याला काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणी सुपर कोल्ड लिक्विड्स म्हणते. थर्ड वन, these solids are isotropic. In other words, their properties such as refractive conductivity are all independent of direction of measurement. They exhibit the same magnitude for any property
जर आपण त्या ठिकाणी ह्याच्या ज्या काय वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, etc. If we measure in different direction, in different angle, or for different angle, they show same magnitude or same values, and so this property for amorphous solid is termed as isotropy or isotropic solids. वेगवेगळ्या डायरेक्शनला आपण जर त्या ठिकाणी ते त्याच्या प्रॉपर्टीज आपण मेजर केल्या तर त्याच्या व्हॅल्यूज असतात, ते व्हॅल्यूज किंवा त्याचे मॅग्निट्यूड आपण म्हणूया मॅग्निट्यूड सेम असतं. हे 3 प्रॉपर्टी असेल या अमॉर्फस सॉलिडचं. फर्स्ट वन, अ शॉर्ट रेंज ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, सेकंड melting over a temperature interval, and third one isotropy or isotropic. So examples are glass, plastic, rubber, etc. Now students, these are two types of solids. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत, ब्रॅकेट्स, ते सुद्धा तुम्ही वाचायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी. त्या ठिकाणी फर्स्ट पेजवरती ऑब्झर्व अँड डिस्कस दिलेलं आहे, त्याच्यानंतर ट्राय दिस क्वेश्चन दिलेला आहे. सेकंड पेजवर डू यू नो इज की ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर टाइप्स ऑफ सॉलिड्स, अँड थर्ड वन यूज युअर ब्रेन फॉर, हे पण दिलेलं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. यानंतर यातले नेक्स्ट टर्म असेल आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. That is similarity or dissimilarity in crystal structure of different solids is described as the isomorphism. If we consider different examples of different solids, there are in some compounds crystal structure is same, in some compounds crystal structure is different. On this basis, this shows these two properties. याचा बेस काय आहे तर काही कंपाऊंडचं क्रिस्टल स्ट्रक्चर असेल ते सेम असेल आणि काही क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतील, आणि त्याच्यावरून त्याचं आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम अशा प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आहेत. त्याच्यातील पहिले आहे आयसोमॉर्फिझम. 2 or more substances having the same crystal structure are said to isomorphous. For example, if you take NaF and MgO, sodium chloride and magnesium oxide, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर केमिकल कंपोजिशन असेल वेगळा आहे, पहिला आहे तो सोडियम क्लोराईड आहे, दुसरा मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, परंतु याच्यामध्ये या दोन्हीचं क्रिस्टल स्ट्रक्चर जे असते ते सेम असतं, म्हणून त्यांना आयसोमॉर्फस सबस्टन्सेस म्हटलेलं आहे. परंतु त्याचा ॲटॉमिक रेशो जो असेल तो ॲटॉमिक रेशो सेम असतो. याच्यासाठी आहे ॲटॉमिक रेशो 1:1 फॉर NaF, सोडियम ॲटम 1, फ्लोरीन 1, and same ratio in magnesium oxide, it is 1:1 or 1:1. Second example, sodium nitrate and calcium carbonate, NaNO3 and CaCO3. They have same crystal structure and also same atomic ratio 1:1:3. That is of the constituent atom. So what are isomorphous substance or what is isomorphism? The property in which 2 or more substances having the same crystal structure and are said to be isomorphous. Also they have same atomic ratio in their crystal structure. So student, this one is the first property. Second, polymorphism. A single substance that exists in 2 or more forms of crystalline structure is said to be polymorphous. They are formed under different conditions. For example, calcium carbonate, it has 2 structures, that is first one calcite, second one aragonite. If we take the familiar example of carbon, that is it exists in 3 forms. And first one diamond, second graphite, and third one fullerene. So what are polymorphous substances or polymorphism? Polymorphism property, that is substance which exists in or same substance having same chemical composition which is existing in 2 or more forms or crystalline structures is said to be, it is polymorphous. So students, today in this lecture we see first simply solid state, introduction for solid state.
What are the different states of substance? The first one, solids, liquid and gases, and we compare the properties like volume, shape, interparticle forces, temperature, pressure in relation with by considering three states of matter. The next types of solids is particularly depending on the structure or arrangement of particles, constituent particles, that may be atom, ion or molecules. The first one, crystalline solids, second amorphous solids, and the properties of these two types and some examples of these two types. Next one, two properties which are shown by the solids, the crystalline solids, isomorphism and polymorphism. So simple definition for isomorphous, isomorphism, polymorphous or polymorphism, and example of each. So thank you student for joining this lecture.